आपल्या पृथ्वीवरचे हे अथांग महासागर कसे तयार झाले असतील आणि ह्या पाण्याखाली कोणती रहस्य दडली आहेत? या मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठलं मोठं ग्रंथालय नाही, तर एका पाठ्यपुस्तकाचं फक्त एक पान उलगडणार आहोत. हा खूपच मोठा प्रश्न आहे, नाही का? पण याचं उत्तर आपल्याला आजच्या नकाशात नाही, तर कोट्या वर्षांपूर्वीच्या काळात सापडतं. चला तर मग आपण वेळेत थोडं मागे जाऊया, जेव्हा आपली पृथ्वी आजच्यापेक्षा खूप खूप वेगळी दिसत होती. चला, आता या पानावर जरा बारकाईने नजर टाकूया. आपला नियम अगदी सोपा आहे. जी काही माहिती आपण घेणार आहोत ती फक्त आणि फक्त याच एका पानातून. पाहूया तरी, एकाच स्रोतामधून आपल्याला किती आश्चर्यकारक गोष्टी समजतात. तर सुरुवात करूया त्या प्रचंड भूवैज्ञानिक शक्तींपासून, ज्यांनी आपल्या आजच्या महासागरांची, समुद्रांची निर्मिती केली. गोष्ट आहे 1912 सालची. अल्फ्रेड वेगनर नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक जबरदस्त कल्पना मांडली, जिला आपण खंडवहन सिद्धांत म्हणतो. कल्पना करा, जसं की एका मोठ्या जिक्सॉ पझलचे तुकडे एकमेकांपासून वेगळे व्हावेत. अगदी तसंच आजची जी खंड आहेत ना, ती एकेकाळी एकत्र होती आणि नंतर हळूहळू एकमेकांपासून दूर सरकत गेली. आता ह्या सिद्धांताला नक्की आधार काय होता? तर वेगनर यांनी एखाद्या निष्णात डिटेक्टिव्ह सारखी जुळवाजुळव केली. बघा, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या किनारपट्टी एकमेकांना अगदी तंतोतंत जुळतात. एवढंच नाही, तर हजारो किलोमीटर दूर असलेल्या खंडावर सारख्याच प्रकारचे खडक आणि जीवाश्म सापडले. या सगळ्यावरून हे सिद्ध होतं की ही सगळी भूमी एकेकाळी गोंडवाना नावाच्या एका महाकाय खंडाचा भाग होती. तर ही खंड एकमेकांपासून दूर सरकल्यामुळे महासागरांसाठी जागा तयार झाली. चला तर मग आता या 4 महाकाय महासागरांची ओळख करून घेऊया. हे महासागर किती विशाल आहेत याचा एकदा अंदाज घ्या. पृथ्वीवर जेवढं काही पाणी आहे, त्यापैकी तब्बल 97.3% पाणी एकट्या ह्या महासागरांमध्ये आहे. म्हणजे विचार करा, आपल्या वापराचं जे गोडं पाणी आहे ना, म्हणजे नद्या, तलाव आणि भूगर्भातलं पाणी, त्याचा वाटा फक्त 3%पेक्षाही कमी आहे. तर हे आहेत आपले 4 प्रमुख महासागर: पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी आणि आर्क्टिक. या तक्त्याकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की प्रत्येक महासागर किती वेगळा आहे. पॅसिफिकचा त्रिकोणी आकार बघा, तर अटलांटिकचा इंग्रजी एस अक्षरासारखा खास आकार. प्रत्येकाची ओळखच निराळी आहे, नाही का? या सगळ्या महासागरांचा राजा म्हणजे पॅसिफिक महासागर. त्याची भव्यता तर बघा. तो एकटाच आपल्या ग्रहाचा तब्बल 1/3 भाग व्यापतो. आणि ह्याच महासागरात आहे पृथ्वीवरची सगळ्यात खोल जागा, मारियाना गर्ता. याची खोली आहे जवळपास 11 किलोमीटर. म्हणजे कल्पना करा, आपला माउंट एव्हरेस्ट सुद्धा यात पूर्णच्या पूर्ण बुडून जाईल. आता वळूया अटलांटिक महासागराकडे. हा पृथ्वीचा सुमारे 16.5% म्हणजे 1/6 भाग व्यापतो आणि त्याचा इंग्रजी एस अक्षरासारखा आकार हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तिसरा महासागर आहे आपला हिंदी महासागर. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जवळजवळ पूर्णपणे दक्षिण गोलार्धात पसरलेला आहे आणि त्याचा आकारही त्रिकोणी आहे. आणि गंमत म्हणजे एका देशाच्या नावावरून ओळखला जाणारा हा जगातला एकमेव महासागर आहे. या महासागरातलं सर्वात खोल ठिकाण आहे जावा गर्ता, ज्याची खोली आहे जवळपास 7.5 किलोमीटर. आणि आता सगळ्यात शेवटी येतो आर्क्टिक महासागर. हा आकारमानाने सगळ्यात लहान आहे, उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे आणि त्याचा बहुतेक भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असतो. आतापर्यंत आपण महासागरांच्या विशालतेबद्दल बोललो, पण आता थोडं जवळून पाहूया आणि समुद्राच्या पाण्याच्या काही खास गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया. एक साधा प्रश्न मनात येतो, हे सगळे महासागर एकमेकांना जोडलेले आहेत, मग त्यांच्या पाण्यामध्ये, विशेषतः त्यांच्या शारतेमध्ये किंवा खारटपणामध्ये काही फरक असतो का, की सगळीकडे पाणी सारखंच खारट असतं? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. या आलेखाकडे बघा. इथे क्षारता पार्ट्स पर 1000 मध्ये मोजली आहे, म्हणजे पाण्याच्या दर 1000 भागांमागे क्षाराचं प्रमाण. आता बघा, बाल्टिक समुद्राची क्षारता फक्त 7 आहे, तर आपल्या अरबी समुद्राची 36. पण आता पिवळ्या समुद्राचा आकडा बघा, तो आहे तब्बल 240. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा आकडा अविश्वसनीय वाटतो, नाही का? हो, खरंच. या पाठ्यपुस्तकानुसार पिवळ्या समुद्राची क्षारता 240 पार्ट्स पर 1000 नोंदवली गेली आहे. हा एक कमालीचा आकडा आहे, जो आपल्याला आपल्या ग्रहाच्या विविधतेची पुन्हा एकदा आठवण करून देतो.
प्रत्येक समुद्राची स्वतःची एक वेगळी रासायनिक ओळख असते. बघा, आपण एका पाठ्यपुस्तकाच्या साध्या पानातून सुरुवात केली आणि खंडांच्या प्रवासापासून ते समुद्राच्या पाण्याच्या आश्चर्यकारक गुणधर्मांपर्यंत येऊन पोचलो. यावरून एकच प्रश्न मनात येतो, जर एका पानात इतकं ज्ञान दडलेलं असेल तर या अथांग महासागरांमध्ये अजून कितीतरी रहस्य लपलेली असतील, नाही का?